अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर हो, काय इच्छा काय स्वप्न असतील ते स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व पूर्ण होत हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि याच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांचे असं प्रश्न होते की स्वामी चरित्र सारामृताचे आम्हाला 108 पारायण करायचे, पण ते नेमके कसे करायचे, काय पद्धत आहे, काहीच माहिती नाही. त्याबद्दलच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. व्हिडिओ पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या काय कसं करायचं 108 पारायण 51 पारायण ते तुमच्या पूर्ण लक्षात येईल. स्वामी चरित्र सारामृतामध्ये स्वामी चरित्र सारामृत जे हा ग्रंथ पोथी आहे त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण जीवनशैली जीवनरेखा आहे ती रेखाटलेली आहे. म्हणजे महाराजांनी कुठं प्रगट झाले, स्वामी समर्थ महाराजांनी कुठं कुठं वास्तव्य केलं, कोण कोण महाराजांचे शिष्य होते, हे सर्व स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये पूर्ण महाराजांची ते शेवटपर्यंत महाराजांची हे ते जीवनरेखा रेखाटलेली आहे. तुम्हाला वाचल्यावर आता कळतच असेल. एकदम सोप्या भाषेत सुटसुटीत हा ग्रंथ आपल्याला गुरुमौलींनी आपल्यासाठी लिहिलेला आहे. छोटे छोटेच अध्याय आहेत. मग बऱ्याच जणांच्या असं मनात येतं की आम्हाला 108 ह्या ग्रंथाचे पारायण करायचे, पण आम्हाला नेमकं काय कसं करावं हेच माहिती नाही. तर हेच मी तुम्हाला सांगणार आहे. स्वामी महाराजांना आपल्याकडनं काय अपेक्षित असतं, फक्त आपण तन्मन देवाने किती आत्मीयतेने आपण स्वामी महाराजांची सेवा करतो हेच स्वामी महाराजांना आपल्याकडनं अपेक्षित असतं. आपण किती जास्तीत जास्त सेवा करतो हे महत्त्वाचं नाही, पण आपण जी केलेली सेवा आहे तर किती मनाभावातून करतो, किती आत्मीयतेनं तन्मनधनाने महाराजांना आपण रुजू सेवा करतो हे महत्त्वाचं आहे. भले तुम्हाला 11 माळी जर होत नसेल करणं, बऱ्याच जणांचा असं प्रश्न असतं की ताई आम्हाला हे काम असतं, आम्ही जॉब करतो, ड्युटी करतो, आम्हाला 11 माळी काही होत नाहीत. तुम्ही एकच माळ घ्या, पण महाराजांना जेव्हा महाराजांसमोर तुम्ही बसता तर पूर्ण तुमचं शरीर तन मन धन महाराजांसमोर असं एकदम असं हे करून करा. मला आता ते सांगता पण येत नाही. म्हणजे मन एकाग्र करून तुम्ही ती सेवा करा, तीच महाराजांना प्रिय आहे. मग 11 माळी तुम्ही भले करत असाल पण मन इकडंच आहे, यानं काय केलं, तिकडं स्वयंपाकात, तिकडं लेकरांकडे, तर मग काय आहे लक्ष, काहीच उपयोग नाही. तुम्ही एकच माळ घ्या, 2च माळ घ्या, 3च घ्या, 5च घ्या, पण मन चिंतन लावून एकाग्रतेने तुम्ही सेवा करा. तीच महाराजांना अपेक्षित आहे आणि तीच महाराजांना सेवा अपेक्षित आहे. तेच महाराज सांगतात, भले तुम्ही खूप सेवा करा, त्या सेवेला काही अर्थ नाही. जर तुमचं मनच जर एकाग्र नसेल, महाराजांच्या चरणी नसेल, तर काय अर्थ आहे किती पण सेवा करणं. म्हणून जेवढी तुम्ही सेवा करतात, भले ती कमी असो वा जास्त असो, पण तुम्ही एकाग्रतेने तनमनधनाने सेवा करा हेच महाराजांना अपेक्षित असतं. मग आता स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण कसं करायचं, तर स्वामी चरित्र ग्रंथाचे 108 पारायण करू शकता. खूप जणांना म्हणजे असा अनुभव आहे की 108 आम्ही पारायण केले स्वामी चरित्र सारामृताचे, आम्हाला तर दुसरी सेवा मोठी म्हणजे होत नाही, गुरुचरित्र पारायण वगैरे असं काही असं मोठाले ग्रंथ होत नाही, पण आम्हाला ही सेवा होती, आम्ही 108 पारायण केले ह्या कामासाठी संकल्प करून, तर ते आमचं पूर्ण झालं. मनाभावातून तुम्ही करा 108 स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण, नक्कीच महाराज तुम्हाला फळ देतील आणि नक्कीच तुमची काही इच्छा आकांक्षाची जे काही स्वप्न असेल, जी इच्छा असेल ते महाराज तुमचे पूर्ण करतात. गुरुमाऊली तर सांगतात, जर तुम्ही वर्षभरात 108 जर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जर केले तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची समस्या राहत नाही. 108 स्वामी चरित्र ग्रंथाचे, 108 दुर्गा सप्तशतीचे आणि 108 जर मल्हार सप्तशतीचे आणि 7 गुरुचरित्र पारायण जर तुम्ही वर्षभरात जर केले तर तुम्हाला कुठलीच समस्या तुमच्या जीवनामध्ये अडचण राहणार नाही. एवढं आपल्या हितकुजामध्ये वारंवार सांगतात गुरुमाऊली की करा, सेवा करण्याला महत्व आहे. मनातून एकाग्र चित्तेने सेवा करा, सेवा करण्याला महत्व आहे. गुरुमौली नेहमी सांगतात, जो करेल सेवा तोच खाईल मेवा. म्हणजे जो सेवा करेल महाराजांची तन्मनधनाने एकाग्र चित्ताने मनन चिंतन ठेवून महाराजांसमोर तोच खाईल मेवा. एरवी न सेवा करता आपल्याला काय फळ भेटणार. बरेच जण म्हणतात आम्ही एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो पण आम्हाला काहीच फळ भेटत नाही. पण तुम्ही तुमचं मन एकाग्र चित्ताने तुम्ही सेवा करा महाराजांची, बघा तुम्हाला नक्कीच महाराज फळ देतील, यात काहीच शंका नाही. मग आता 108 पारायण कसे करायचे, जर तुमचं कुठलं म्हणजे काम मार्गी लावायचंय, बऱ्याच जणी असं म्हणजे मुलींनी बघितलेलं की मी 108 स्वामी चरित्राचे पारायण केले, त्यांचं लग्न जमत नव्हतं, तर 108 महाराज पारायण पूर्ण होऊ देत नाहीत. 50-70 जेव्हा आपले पारायण होतात का तेव्हाच महाराज आपल्याला फळ देतात.
मग आपण तेव्हा मग बरेच जण असं तेव्हा मग जमलं समजा लग्न की आपण ती सेवा सोडून देतो, असं नाही करायचं. जरी आपल्याला फळ महाराजांनी अगोदर दिलं तर जे संकल्प करून तुम्ही 108 पारायणाचा केलेलं ते परिपूर्ण करायचा. आलं लक्षामध्ये. मग स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण कसं करायचं? जर तुम्हाला 108 जर स्वामी चरित्र पारायण जर करायचे असतील तर तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करू शकता. हातामध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं अक्षता घ्यायचं आणि जे तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तुम्हाला कशासाठी कोणत्या कामासाठी करायचं ते महाराजांना सांगायचं. पाणी जे आहे ते ताम्हणात म्हणजे प्लेटमध्ये सोडायचं आणि त्या दिवशीपासून करायचं. महाराज खंड न पडू देता आमच्याकडे 108 पारायण निर्विघ्नपणे ही सेवा करून घ्या असं महाराजांना विनंती करायची. वाटल्यास आदल्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन महाराजांना श्रीफळ अर्पण करून यायचं. चांगलं निर्विघ्नपणे आमच्याकडून ही सेवा करून घ्या, ही इच्छा आहे आमची, ती पूर्ण करा आणि बरोबर तुमच्याकडनं महाराज ही सेवा परिपूर्ण करून घेतात. पारायण वाचण्याच्या अगोदरचं सांगते मी तुम्हाला. नित्य सेवेमध्ये हे स्वामी स्तवन आहे. लक्षामध्ये रोज आता बऱ्याच जणांचं काय प्रश्न येतं की एकदा स्वामी स्तवन वाचायचं मग 108 पूर्ण समोरचे पारायण वाचते वेळेस स्वामी स्तवन वाचायचं, असं नाही. आपण रोज एक पारायण करतो आणि ते पारायण नव्यानं आपण करतो, म्हणून रोज आपण स्वामी स्तवन ते घ्यायचं. आज पहिले दिवशी घेतलं असं नाही, रोज 108 दिवस ही पहिलं स्टार्टिंगला आपण स्वामी स्तवन पूर्ण घ्यायचं. ही जे आहे ते श्री गणेश आहे ना, जी स्वामी स्तवन आहे ते पूर्ण आपण घ्यायचं. इथपर्यंत प्रार्थना म्हणायची, एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप घ्यायचा आणि नंतर आपण ह्या पोथीला स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीला आपण सुरुवात करायची. असं नाही की पहिल्या दिवशी आपण स्वामी स्तवन घेतलं आणि मग शेवटचे म्हणजे दिवस घेतलं, असं नाही. 108 पारायण होईपर्यंत रोज आपण, कारण म्हणजे नव्यानं आपण दुसऱ्या दिवशी पारायण सुरुवात करतो ना, मग म्हणजे गुरुमौलींनी सांगितले कुठलीही जर सेवा आपल्याला करायची असेल तर त्या अगोदर स्वामी महाराजांची प्रार्थना म्हणजे स्वामी स्तवन घेणं आवश्यकच आहे. त्या सेवेचा मूलभूत जर म्हणजे पाया थोडक्यात सांगते मी, ते स्वामी स्तवन आहे. कुठली पण तुम्ही सेवा करा, हीच म्हणून आहे, कुठलीही सेवा करा त्या अगोदर तुम्ही महाराजांचं स्वामी स्तवन प्रार्थना घेऊन मगच सेवा, एक माळ श्री स्वामी समर्थ जप करून मगच तुम्ही सेवा करू शकतात. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की त्या 108 पारायण करायला 3-3.5 महिने जातात ना, काही मासिक पिरियड्स येतात, मग त्याच्यामध्ये 2-4 दिवस जातात, काही हरकत नाही. मग आम्ही एका दिवसात 2 करू शकतो का? जर तुम्हाला होत असेल शक्य सकाळी आणि संध्याकाळी तरी तुम्ही करू शकता. मीही असं केलेलं आहे, कारण मग एका दिवसात जर 2 पारायण केलं तर आपलं 1-1.5 महिन्यामध्ये होऊन जातं. आणि असं रोज एक जर करायचं म्हणलं तर आपल्याला 3 किंवा 3.5 महिने लागतात 108 पारायण करायला. तसे तुमच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता. पण माझ्या अनुभवावरून सांगते, एका दिवसात जर 2 पारायण जर केले ना, खूप असं बर्डन आल्यासारखं होतं आणि वाचण्याची इच्छा राहत नाही बरं का, सारखं वाचून नित्यसेवा ही ते सेवा करून. म्हणून तुम्हाला जर शक्य होत असेल तर एका दिवसात एकच करा, लागू द्या 3 लागू द्या 4 महिने लागू द्या, पण एका दिवसात एकच पारायण करा. संकल्प केला तर त्या खंड पडू देऊ नका त्या सेवेमध्ये. उद्या तर काहीतरी कामच आल्याकडे नाही, नंतर परवा, असं करू नका. 1 तास तुम्ही द्या. स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ म्हणजे वाचायला फक्त 1 तासही लागत नाही, 52 तासाच्या आत होतं. काही जणांना तर अर्ध्या तासामध्ये होतं, त्यांना ज्यांना वाचण्याची स्पीड आहे त्यांना. मग तुम्ही 1 तास द्या. कितीही तुमची अडचण, काही काम, काही जरी आलं तर तुम्ही दिवसभरातून 1 तास द्या. खंड पडू द्यायचा नाही. एकदा संकल्प करून तुम्ही त्या इच्छेसाठी जर संकल्प केला पारायणाचा तर खंड न पडू देता तुम्ही ही सेवा 108 पारायणाची करा. कोणी 51 पारायण करू शकतो, कोणी 21 करू शकतो, कोणी 11 करू शकतो, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार. पण 108 पारायण बरेच जण करतात आणि बऱ्याच जणांचे खूप अनुभव आहेत. आम्ही 108 पारायण केले स्वामी चरित्र ग्रंथाचे, तर आमचं काम पूर्ण झालं, असंच झालं. आमच्या मुलींचे विवाह झाले, नोकरी संबंधी आमच्या समस्या झाल्या, खूप प्रॉब्लेम जे आहेत. जर तुम्ही मनाभावातून जर स्वामी चरित्र ग्रंथाचे 108 जर पारायण केलं तर सगळे तुमच्या अडचणी मुक्त होतील. तुमच्या मुलांची विवाहाच्या समस्या असतील, कोणाला नोकरीबद्दल समस्या असतील, कोणाला संततीबद्दल समस्या असतील, कोणाचं व्यसनाबद्दल समस्या असतील, कोणाच्या आर्थिक समस्या असतील, खूप काही सांसारिक आपल्या प्रापंचिक समस्या असतील, तर त्याच्यावर एक छोटासा उपाय जे की आपल्याला होईल. जास्त काही अवघड सेवा नाही. या ग्रंथाचे पारायण वाचायला एकदम सोपा मराठी भाषेत ग्रंथ आहे, एकदम छोटे छोटे अध्याय आहेत. तर फक्त 52 तास, मी तर सांगेन 52 तासाच्या आत, 1 तासही लागत नाही, 52 तासाच्या आत 1, 2, 4, 5, 10 मिनिटांनी तुमचं पारायण होतं. एवढं सोपा हा ग्रंथ आहे. अवश्य करा. 108 जर नाही झाले 51 करा, 51 पारायणाचा संकल्प करा.
जर तुम्हाला तुमच्या मनात जर कुठली इच्छा जर असेल ती पूर्ण व्हायची असेल तुम्हाला, तर संकल्प करून करू शकतात. नाहीतर काही म्हणजे नसेल इच्छा तर तुम्ही 108 केव्हाही करू शकता. मग जर संकल्प करून जर तुम्ही जर म्हणजे नाही केलं तर आज वाचलं उद्या जर नाही वाचलं तरी चालते, याचं काही हे नाही. वर्षभरात तुम्ही केव्हाही म्हणजे 108 करू शकता. पण जर तुम्हाला कुठली जर तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल त्यासाठीच जर करायचं असेल तर खंड न पडू देता 108 दिवस फक्त महिलांचे मासिक पाळीतले 4 दिवस जातील. बाकी नंतर तुमची निरंतर ही सेवा सुरू ठेवा. आणि ज्यांना जर एका दिवसात 2 वाचणं शक्य असेल स्वामी म्हणजे ग्रंथ, तर त्यांनी अवश्य 2 वाचा, यात काही अडचण नाही. पण ते एक तुम्हालाच म्हणजे असं खूप हे होतं, म्हणजे असं थकवा म्हणल्यासारखं होत नाही ना, सकाळ आणि संध्याकाळ सर्व घरचा व्याप सर्व काम वगैरे करून. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी करू शकतात, कारण 3 महिने तुम्हाला म्हणजे म्हणजे हे होत नाही ना, 3-3.5 महिने लागतात 108 पारायण करायला. त्यांनी करू शकतात एका दिवसात 2, काही हरकत नाही. मग आता हे वाचण्याच्या नंतर काय म्हणजे फायदे तुम्हाला सांगितलेलेच. बरेच जर असे प्रश्न आहेत की विवाहाचे प्रश्न आहेत, नोकरी संबंधी समस्या असते, जर तुम्हाला जर बाकीच्या सेवा जर करणं होत नसेल तर मी तुम्हाला सांगते स्वामी चरित्र सारामृताचे 108 नक्कीच तुम्ही पारायण करा. संकल्प करून बघा, तुम्हाला महाराज 108 पारायण तुमचे पूर्ण होऊ देत नाहीत, अगोदरच तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला तुमच्या पदरात देतील आणि तुम्हाला त्याचा म्हणजे बरोबर तुम्हाला फळ भेटतं. आणि मग तुमची इच्छा पूर्ण, समजा एखाद्या मुलीने विवाह जमण्यासाठी समजा केली सेवा, तिचे 50-60 पारायण झाले स्वामी समर्थ या ग्रंथाचे, की तिचं समजा लग्न जमलं, मग तिनं ती सेवा दिली सोडून, असं करू नका. परत तुम्ही तुमची सेवा सातत्यानं जे संकल्प 108 पारायणाचा केलेला आहे ते पूर्ण तुम्ही सुरूच तसा तुमचा ठेवा. आपली मनात इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण सोडायचं नाही. आणि जी सेवा करत होत ना, एकदम मनाभावातून मनन चिंतन करून एकाग्रतेने करा. बघा तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज फळ देतील. ही माझी खूप म्हणजे माझ्या अनुभवावरून मी ही व्हिडिओ करत आहे आणि अनुभवच तुम्हाला ते सांगत आहे. मी जसं ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृत पारायण केले तेच तुम्हाला सांगत आहे मी. झालेली सेवा तुम्हाला माझा काही जर अजून शंका असेल 108 पारायण स्वामी चरित्र सारामृताचे कसे करायचे, तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. काही प्रश्न अजून शंका तुमच्या मनात असेल तर. तुम्हाला आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल. आवडला जर असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. आणि झालेली सेवा ही मी स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते. आणि असंच भेटूयात पुढच्या परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जास्तीत जास्त सेवा करा, नवीन सेवेकरी घडवा, हीच मी माझ्या व्हिडिओच्या शेवटमध्ये म्हणजे मार्फत मला संदेश देते. जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा, नवीन सेवेकरी घडवा आणि सेवेचा लाभ घ्या. बरोबर तुमच्या आयुष्यातील जे प्रश्न असतील ते सुटण्यास मदत होईल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.